पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी आशीर्वाद रोडगे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने काल दिनांक 4 जानेवारीपासून जिल्हा परिषद संभाजीनगर या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहे। नाचनवेल तालुका कन्नड येथील तत्कालीन ग्रामसेवक ए.बी. बोर्डे साहेब यांच्या 2016 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध मार्गाने जो भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे। मी प्रशासनाकडे फार माफक आणि चांगल्या अशा मागण्या केलेल्या आहेत आणि ज्याही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याचं संपूर्ण मी माहिती अधिकारात सगळी माहिती घेऊन या ठिकाणी प्रशासनाला वारंवार निवेदनं दिलेले आहेत। तर तत्कालीन ग्रामसेवक ए.बी. बोर्डे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन करण्यात यावं। त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी। संबंधित विस्तार अधिकारी ज्यांच्याकडं या प्रकरणाची चौकशी होती त्यांनी चौकशी कामी खूपच विलंब केला, उशीर केला। त्याचं कारण मला काही कळालं नाही। त्यांनी असं का केलं, तर त्यांनी जो कामचुकारपणा केलेला आहे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि उपोषण दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्या सर्वस्वी तत्कालीन ए.बी. बोर्डे साहेब हे जबाबदार राहतील। या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित ग्रामसेवक बोर्डे साहेब तसेच जिल्हा परिषद प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहतील। तसेच काल सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचे शिष्टमंडळ शिवसाहेबांना भेटून आलेलं आहे। त्यांनीसुद्धा कारवाईचे आश्वासन दिलेलं आहे, परंतु जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण मी असं चालू ठेवणार आहे। किंबहुना जर आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर याहीपेक्षा वेगळं आणि लोकशाही मार्गानं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि